निलेश घायवळ आणि सचिन घायवळ या दोन भावंडासह त्याच्या टोळीतले 5 ते 6 जण अजूनही फरार आहेत। कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळवर कोथरूड आणि वारजेमध्ये जवळपास 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावरती अनेक कारवाया पुणे पोलिसांनी केल्या होत्या। पण आता पासपोर्ट रद्द केल्यानंतर निलेश घायवळला आणखीन एक दणका पुणे पोलिसांनी दिलेला पाहायला मिळतोय। कारण माझ्या मागे जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ दिसते ना, ती तीच स्कॉर्पिओ आहे जी स्कॉर्पिओ रील्स मध्ये निलेश घायवळची जी सगळी टोळी आहे किंवा निलेश घायवळ स्वतः आहे ज्या स्कॉर्पिओ मधून फिरत होता, याच स्कॉर्पिओचा शोध पुणे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून घेत होते। 8055 अर्थात बॉस नंबरची ही काळी स्कॉर्पिओ गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांकडून या स्कॉर्पिओचा शोध सुरू होता आणि काल अखेर जामखेडच्या खर्ड्यातून ही गाडी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। काळ्या रंगाची ही ब्लॅक स्कॉर्पिओ आहे आणि मोठ्या शिताफीने त्याच्या मामाच्या गावी म्हणजे निलेश घायवळच्या मामाच्या गावी एका उसात ही गाडी लपवून ठेवली होती। अर्थात या गाडीला नंबर प्लेट नाहीयेत, 8055 असा या गाडीचा नंबर आहे, बॉस असं त्याच्यावरती लिहिलेलं होतं। माऊली तोंडे हा घायवळ गँग मधला एक आरोपी असल्याचं देखील बोललं जातं आणि त्याच्याच नावावरती जी आहे ती ही गाडी रजिस्टर्ड आहे आणि आता पुणे पोलिसांनी ही गाडी जप्त केली। आतापर्यंत ना एकूण 4 गाड्या पुणे पोलिसांनी या घायवळच्या जप्त केलेल्या आहेत, त्यापैकी ही एक महत्वाची गाडी आहे। याआधी त्याच्या घरून पुण्यातल्या घरून व्हाईट कलरची स्कॉर्पिओ 2 दुचाकी जप्त केल्या होत्या। आतापर्यंत ज्या गाड्या जप्त केल्या त्या 4 गाड्या आहेत, पण अजून देखील मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत त्या घायवळच्या गँगमध्ये होत्या किंवा गँग मेंबर्सकडे किंवा निलेश घायवळकडे होत्या। अशा अनेक ब्लॅक स्कॉर्पिओनचा शोध पुणे पोलीस अजूनही घेत आहेत, पण हीच ती मुख्य गाडी आहे ज्या गाडीचा शोध निलेश घायवळ प्रकरणात घेतला जात होता। अनेक गुन्ह्यांमध्ये निलेश घायवळनं ही गाडी वापरली होती। 8055 नंबरची ही गाडी अनेक गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आली होती। त्याच्या टोळीकडून जे रील्स शेअर करण्यात आले होते ते रील्स आपणही पाहिले होते, त्याच रील्स मधली ही गाडी आहे। पासपोर्ट घायवळचा रद्द करण्यात आलेला आहे, गाडी जप्त करण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर घायवळच्या बँक अकाउंट्सवर गेल्या काही महिन्यात 10 ते 12 कोटी रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाले। त्याच्या टोळीतील अनेक लोकांनी हे ट्रान्झॅक्शन केले घायवळचे। ते सगळे बँक अकाउंट पुणे पोलीस आता खरं तर चेक करणार आहेत। ट्रान्झॅक्शन कुठून झाले, जमिनीचे व्यवहार काही समोर आलेले आहेत, अनधिकृतपणे झालेले, त्याचा देखील तपास पुणे पोलीस करणार आहेत। एकूणच काय तर फरार असलेल्या निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या मुसक्या आता हळूहळू आता पुणे पोलिसांनी आवळायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून 8055 बॉस नंबरची स्कॉर्पिओ पुणे पोलिसांनी जप्त केली आणि कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आता ही गाडी लावण्यात आली आहे। आता या सगळ्यानंतर अजून कुठली मोठी कारवाई निलेश घायवळवर होते का, बँक अकाउंट्स तपासल्यानंतर कुठली मोठी माहिती समोर येते, हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।